Let's turn to 1 Timothy chapter 3 this morning. And I'm reading from verses 14 to 16. I hope to come to you soon, but I am writing these things to you so that if I delay, you may know how one ought to behave in the household of God, which is the church of the living God, a pillar and buttress of the truth. Great indeed, we confess, is the mystery of godliness. He was manifested in the flesh, vindicated by the Spirit, seen by angels, proclaimed among the nations, believed on in the world, taken up in glory. मराठी मध्ये पण ऐकूया. वचन 14 पासून पुढे. तुझ्याकडे येऊन येण्याची आशा धरून हे तुला दिले आहे. तरी पण मला उशीर लागण्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जिवंत देवाची मंडळी आहे. विचार म्हणजे देवाच्या घरात कशी वागले पाहिजे हे तुला समजावे. तो भक्तीचे रहस्य निर्वाह मोठे आहे. तो देहाने प्रगट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूताच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रात घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला. आमेन. Dear church, this morning we are gathered here as the church of Jesus Christ. प्रिय मंडळी, आपण या सकाळी ख्रिस्ताची मंडळी म्हणून इथे एकत्रित झालेलो आहोत. We are not just a human organization. आणि फक्त आपण काही मानवी अशी संकल्पना किंवा संस्था अशा प्रकारची नाही. We are not a company. आपण एखादी कंपनी त्याप्रमाणे नाही. In the company you work from 9 to 5. आणि कंपनीमध्ये तुम्हाला 9 ते 5 पर्यंत काम करावं लागतं. And the company is only concerned what you do in those hours. आणि मग कंपनीला फक्त तुम्ही त्या काळामध्ये काय करता त्याबद्दलच काळजी असते. After you go home, the company has no concern. आणि मग तुम्ही ज्यावेळेस घरी जाता त्यावेळेस कंपनीला तुमच्या कोणत्याही प्रकारची काळजी नसते. Only in the working hours you have to follow the guidelines of the company. आणि केवळ त्या कामाच्याच वेळेमध्ये तुम्हाला त्या कंपनीच्या ज्या काही नियमावली आहेत त्या पाळणं गरजेचं असतं. But as believers we are the church of Jesus Christ. परंतु विश्वासणाऱ्या नात्याने आपण ख्रिस्ताचे मंडळी आहोत. On Sunday we are the gathered church. आणि आपण रविवारी एकत्रित येणारा अशी मंडळी आहे. And throughout the week we are living stones living in our area. आणि मग संपूर्ण आठवडाभर आपण आपल्या जागेमध्ये एक जणू काही जिवंत धोंड्यासारखे असतो. And Jesus, he has purchased us, our body, our spirit, and made us his own. आणि येशूने आपल्याला त्याच्या रक्ताने त्याच्या शरीराने आपल्याला विकत घेतलेला आहे आणि स्वतःच त्याने केलेला आहे. And he is committed to make us godly outside and also when we are in the church. आणि तो आपल्याला मंडळीच्या बाहेर सुद्धा आणि मंडळीमध्ये सुद्धा अधिक वाढण्यासाठी त्याने वचनबद्ध तो आहे. The Holy Spirit is very keen to make his people more like Jesus Christ. आणि पवित्र आत्मा जो आहे त्याच कार्यासाठी कार्यरत आहे की त्याचे लोक जे आहेत ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये बनली जावेत. This word godliness, we heard about it in the book of Titus as well. आणि मग सुभक्ती हा जो शब्द आहे तो आपल्याला तिताच्या पत्रामध्ये सुद्धा पाहायला भेटतो. And there Paul says that truth goes according to godliness. आणि मग जे देवभिरूपणा आहे ते त्या सत्य त्याच्या समोर असतं. Wherever there is truth, there will be godliness by the Spirit. आणि मग जिथं कुठं ते सत्य आहे तिथंच त्या आत्म्यामधील देवभिरूपण सुद्धा आहे. And before going back to Titus and on this wonderful day where we remember the Reformation, आणि मग आपण तिताकडे परत जाण्या अगोदर आता हे जे दिवस आहेत अद्भुत रीतीने जिथे आपण धर्म सुधारणा चळवळीबद्दल आठवण करत आहोत. There is a marvelous passage that we are going to see this morning. आणि मग हा एक अद्भुत असा संदर्भ आहे जो आपण आजच्या सकाळी पाहणार आहोत. And here we find out the foundational secrets that make a church more like Jesus Christ. आणि मग इथे आपल्याला एक मूलभूत
असे रहस्य पाहायला भेटतं की जे आपल्याला ख्रिस्तासारखं अधिक बनण्यासाठी मदत करणार. Becoming a believer is not just gaining some knowledge and staying there. आणि विश्वासणारे असणं म्हणजे फक्त ज्ञान संपादन करणं आणि तिथंच थांबणं अशा प्रकारे नाही. But that knowledge helps us to grow in discipleship. परंतु ते जे ज्ञान आहे ते आपल्याला शिष्यत्वामध्ये घडण्यासाठी मदत करतं. And so here we are going to encounter some foundational secrets. आणि मग इथं आपण काही जे मूलभूत असे जे रहस्य आहे त्याकडे लक्ष देणार आहोत. The Roman Catholic Church had lost the gospel. आणि रोमन कॅथलिक मंडळी जे होते त्यांनी खऱ्या रीतीने जी सुवार्ता आहे ती गमावलेली होती. And therefore you cannot expect that true godliness. आणि म्हणून तिथं तुम्ही खरं देवविरूपण कधीच मान्य करू शकणार नाही. And so Luther, when he went to Rome, they thought that he will see this holy city and he'll be much encouraged. आणि मग लुथर जो आहे जेव्हा रोम मध्ये गेला त्यावेळेस विचार करायला लागला की तो एका पवित्र ठिकाणी आलेला आहे, तो कदाचित त्याद्वारे प्रोत्साहित होईल. But he saw so much sin in the marketplace. परंतु त्याने त्या बाजाराच्या ठिकाणी भयंकर अशी पापी अशी स्थिती पाहिलेली आहे. The bishops were buying the seat with money. आणि मग त्या ठिकाणी जे बिशप होते ते पैसे देऊन सीट जे सीट आहे ते विकत घेत होते. They were having illegitimate children running around. आणि ते जे आहेत ते लग्नाबाहेरचे मुलं जे लग्नाबाहेरचे जे मुलं आहेत त्यांना पण ते होत होते. And so he was very discouraged actually. आणि मग या सगळ्या गोष्टी पाहिल्यामुळे मार्टिन लुथर जे ते फारच निराश झाले होते. Today also there is a great need for godliness in the church. आणि आज सुद्धा मंडळीमध्ये देवभिरूपण असणे सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. And the question everywhere is what will transform our church. आणि मग प्रश्न अशा प्रकारचा आहे की आपल्या मंडळीचं नवीनीकरण काय करू शकतं. Some people they form a committee, then they invite the most popular Indian preacher on YouTube. आणि मग काही लोक जे आहेत अशा प्रकारची कमिटी स्थापन करतात आणि ते मग सगळ्यात जो युट्यूबवर जो प्रसिद्ध असा व्यक्ती आहे त्याला ते बोलवतात. And they try somebody who is only a scolding preacher. आणि मग अशा प्रकारचा कोणीतरी बोलवतात की जो फक्त रागवतो. He has some problems in his life and he comes only with law and judgment and he blasts everybody. आणि मग त्याच्या जीवनामध्ये काहीतरी अशा समस्या असतात आणि तो येतो आणि फक्त न्यायाबद्दल आणि क्रोधाबद्दल त्याच गोष्टीबद्दल तो बोलत राहतो. And so in some churches they are trying, they want to be more godly. आणि मग असे काही मंडळी आहेत की ज्या अधिक देवभीरू होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. Even in our church we are not where we should be and we all have a longing to be more like Jesus Christ. आणि मग आपल्या मंडळीमध्ये सुद्धा आपण जिथे असायला पाहिजे तिथं आपण राहत नाही, परंतु तिथं जाण्यासाठी आपण प्रयत्न करतो. But praise God, in this passage we have foundational secrets. परंतु देवाची स्तुती असो या संदर्भाबद्दल, कारण या ठिकाणी आपल्याला ते मूलभूत अशी सत्य आपल्याला पाहायला मिळते. In verse 14 notice the concern that Paul has. आणि मग वचन 14 मध्ये इथं पौलाची जी काळजी आहे त्याकडे आपण लक्ष देऊया. He says, I hope to come to you soon. आणि तो म्हणत आहे की तुमच्याकडे येण्याची मला आशा आहे लवकर. But I am writing these things to you so that if I delay you may know how one ought to behave in the household of God. परंतु तरी पण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी तिच्यात तुम्ही देवाच्या घरात कसे वागले पाहिजे तुम्हाला समजावे. Paul is concerned in Ephesus the church should be godly. आणि पाऊल जो आहे इफिसीतील मंडळीबद्दल फार चिंता काळजी करत होता की ती मंडळी जी आहे देवभीरू असावी. And he uses a very practical word, how you behave and act in the house of God. आणि इथं तो अगदी व्यावहारिक असा शब्द वापरत आहे की तुम्ही देवाच्या घरामध्ये कसे वागले पाहिजे. And he's already been teaching about that. आणि त्याने अगोदरच त्या गोष्टी शिकवलेल्या होत्या. In chapter 1 there were some people who were so eager to teach the law without understanding how to teach the law. आणि मग अध्याय 1 मध्ये लोक जे होते ते नियमशास्त्र शिकवण्यासाठी फारच उत्सुक होते, परंतु तो नियमशास्त्र काय ते समजून न घेता. In chapter 2 the women were loudly disturbing the church. आणि मग अध्याय 2 मध्ये ज्या तिथलच्या स्त्रिया होत्या त्या फार मोठ्याने आरडाओरडा केल्यामुळे त्या मंडळीला ते पूर्णपणे डिस्टर्ब करत होते. And they were forgetting that there is a God given order in the church. आणि त्या विसरून गेलेल्या होत्या की त्या ठिकाणी मंडळीमध्ये देवाने नेमलेली एक व्यवस्था आहे. And they were also perhaps wanting to have authority over men.
आणि एवढंच नाही तर त्या ज्या होत्या स्त्रिया त्यांना मनुष्यावर पुरुषावर अधिकार गाजवायचा ते प्रयत्न करत होते. And because of all this different teaching, the men also seem to be having groups and not wanting to lift up holy hands in prayer. आणि मग या वेगवेगळ्या शिक्षणामुळं तिथं जे पुरुष होते ते सुद्धा त्यांच्यामध्ये मतभेद आणि त्यांच्यामध्ये पण असे गट तयार झाले आणि मग ते खऱ्या रीतीने हात वरती करून देवाचा गौरव करू शकत नाही. So Paul talks about what godly leaders are in chapter 3. आणि म्हणूनच पाऊल जो आहे अध्याय 3 मध्ये मग खऱ्या रीतीने देवभीरू नेते कसे असावे त्याबद्दल तो बोलतो. And Timothy being the lead pastor, you can say, or the one who has more responsibility, Paul guides him also that as a young man you should be godly and focused on the task. आणि मग तिमोथी जो होता तो जणू काय त्या ठिकाणी एक महत्वाचं असं व्यक्तित्व आपल्याला पाहायला भेटतं की जिथं पाऊल त्याला सुद्धा शिकवतो की तू कशा प्रकारे त्यांच्यामध्ये कार्य करावं. And so clearly Paul has this concern for the Ephesian church that everything should be in order and godliness should grow in this church. आणि मग पाऊलाला हीच काळजी होती की सर्व काही व्यवस्था त्या मंडळीची लागावी आणि सर्व तिथं योग्य रीतीने राहावं. And then see how what a shepherd Paul is. आणि मग इथं पाऊल किती असा मेंढपाळ म्हणून आपल्याला पाहायला भेटतो बघा. He is now going to motivate us. आणि मग तो आता आपल्याला प्रोत्साहन देणार. He says after mentioning the household of God, he says, which is the church of the living God, a pillar and buttress of the truth. आणि मग आता तो प्रोत्साहित करत आहे की बघा ते जे देवाचं घर आहे ती मंडळी जी आहे ती सत्याचा स्तंभ व पाया अशी आहे. The church is the household of God firstly. आणि सगळ्यात अगोदर मंडळी जी आहे ती देवाचं घर आहे. A household has some order. आणि घरामध्ये काही व्यवस्था असते. But there is also deep relationships. आणि त्या ठिकाणी घनिष्ठ नाते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. We depend on one another and we need one another in the household. आणि आपण त्या घरामध्ये एकमेकावर अवलंबून राहतो, एकमेकांसाठी आपण राहतो. And if we trouble the household, we are in one sense troubling ourselves. आणि मग आपण जर त्या घराला जर आपण त्रास देत असलो तर जणू काय ते आपल्या स्वतःला त्रास झाल्यासारखं. If a child makes the parents blood pressure high and the parents go to hospital, that young guy is going to suffer because now the parents are in the hospital. आणि त्या ठिकाणी एखादा जर लेकरू आपल्या पालकांना जर त्रास देत असेल त्यामुळं त्या पालकांना जर दवाखान्यात जाण्याची वेळ आली त्यामुळे पूर्ण त्या कुटुंबावर त्याचा प्रभाव होतो. But it's a beautiful imagery. Paul is saying we are the household of God. परंतु इथे अद्भुत असं चित्रण पाहायला भेटतं की आपण देवाचे घर असावे. What happens as the years go by is we have our physical relatives, but the spiritual relationships keep drawing closer and closer to one another. आणि मग जसे दिवस जातात तसे आपले नक्कीच भौतिक पण नाते आहेत परंतु त्याच्याही पलीकडे आपले जे आत्मिक नातं आहे ते अगदी दिवसेंदिवस घनिष्ठ होत जातात. And Paul tells Timothy, the older men treat them as fathers and tell them as fathers, and older women as mothers in the church. आणि मग पाऊल जो आहे तिमोथेला सांगत आहे की जे वयस्कर लोक आहेत त्यांना तू एक पित्या समान आणि वयस्कर ज्या स्त्रिया आहेत त्यांना माता समान तू बोध कर. And the younger men as brothers. आणि मग जे तरुण आहेत त्यांना तू भावा समान. And the younger women as sisters in all purity, he says. आणि जे तरुण बहिणी आहेत त्यांना एक बहीण या नात्याने त्यांना बोध कर. And so we must realize and be motivated that we are the household of God. आणि मग आपल्याला याची जाणीव झाली पाहिजे आणि याद्वारे प्रोत्साहित झालं पाहिजे की आपण देवाचे एक घर आहोत. And if people want to serve us, we should allow them to serve us. आणि जर लोक आपली सेवा करू इच्छितात तर आपण त्यांना परवानगी दिली पाहिजे त्यांची. Because we are a household of God. कारण आपण देवाचं घर आहोत. And moving on, he says, this is the church of the living God. आणि पुढे जाऊन तो म्हणतो की हे जिवंत देवाची मंडळी आहे. This word, you know, it means ecclesia. आणि एक्लेसिया हा जो शब्द आहे तो तुम्हाला माहित आहे. It means those who are called out. ज्याचा अर्थ होतो ज्यांना बोलावलेलं आहे. And who are gathered before the Lord as an assembly. आणि मग जे देवासमोर एक मंडळी म्हणून उपस्थित झाले. And this morning also, nobody called you or forced you to come here. आणि असं काही सुद्धा कोणी तुम्हाला बोलावलेलं किंवा तुमच्यावर दबाव टाकलेला नाही की तुम्ही या ठिकाणी या. But once you were in darkness. तुम्ही एकदा अंधकारामध्ये होता. And God sent an irresistible call in your life. आणि तुमच्या जीवनामध्ये देवाने ते अद्भुत न विरोध करणार असं पाचारण त्याने केलेलं. And the Psalms 110 says, your people will offer themselves freely on the day of your power.
आणि मग 10. 110 आपल्याला सांगतं की तुझे लोक जे आहेत संतोषाने तुझ्या समोर येतात. And so once we were not free and we wanted our own lusts and pleasures. आणि मग आपण जेव्हा आपण त्या बंधनात त्यावेळेस आपण आपल्या स्वतःच्या इच्छेसाठी जगणार आहोत. And we didn't want to come to the light. आणि आपल्याला त्या प्रकाशाकडे येण्याची इच्छा नव्हती. And we did not love the law of God truly and did not have the power to obey it also. आणि आपल्याला देवाचे नियम पाळण्याची आणि त्याची आज्ञा पालन करण्याची कोणत्याही प्रकारे इच्छा नव्हती. But God called us परंतु देवाने आपल्याला बोलावलेलं आहे. from darkness to light. आणि अंधकारातून प्रकाशाकडे. From dead religion to a living relationship. आणि अगदी त्या मृत अशा स्थितीतून अगदी जिवंत नाते संबंध. And think of the Old Testament people. आणि जुन्या काळातील लोकांबद्दल विचार करा. Because when Stephen is preaching in the book of Acts, कारण जेव्हा स्टेफन जो आहे तो प्रेषितांची कृत्यमध्ये प्रीच करत होता, he uses the same word ecclesia. आणि त्या ठिकाणी तोच सारखा जो शब्द आहे एक्लेसिया तो वापरत आहे. But he uses it for the Old Testament assembly in the wilderness. आणि मग पण तो जो शब्द एक्लेसिया आहे तो त्या अरण्यातील ते जे इस्रायल लोक त्यांच्यासाठी तो वापरत. And so there were the nation that was gathered before God. आणि त्या ठिकाणी एक राष्ट्र देवासमोर उभं राहिलेलं आहे. But there were the true believers within that who were truly assembled before God. परंतु त्या राष्ट्रामध्ये खरे विश्वासणारे सुद्धा जे खऱ्या रीतीने त्या देवासमोर उभे होते. And what a privilege it was for them. आणि किती सुसंधी होती त्यांच्यासाठी. That Yahweh means he who was and is to come. आणि तो यहोवा देव जो होता, जो आहे आणि जो येणार आहे. Who is God above all else. आणि जो सर्वांवर असणारा देव आहे. Who is the maker and the sustainer of the universe. आणि जो या विश्वाचा निर्माण करता आणि जतन करता आहे. And all his existence is in himself. आणि सर्व अस्तित्व त्याचं स्वतःमध्येच आहे. And he chose us not because we were a great people. आणि त्याने आपण महान आहोत म्हणून त्याने आपल्याला निवडलेलं. But he set his love upon us. परंतु त्याने त्याची प्रीती आपल्यावर धारण केली. And we have this privilege to draw near and assemble before him. आणि आपल्याला ती सुसंधी दिलेली की आपण त्याच्या समोर येऊ शकतो आणि एकत्रित होऊ शकतो. And he is above all else. आणि तो सर्वांवर सर्वोच्च आहे. And all power is his and it's a great privilege to be his people. आणि सर्व सामर्थ्य त्याचा आहे आणि सर्व सुसंधी त्याच्या लोकांसाठी आहे. And he is coming and making a covenant with us. आणि तो स्वतः येतो आणि तो करार करतो. And he is saying that I will be your God. आणि तो म्हणतो की मी तुझा देव असणार आहे. And so the true believers, what a joy it must have been for them to draw near to that God. खरे विश्वासणारे असल्या कारणाने त्यांच्यासाठी किती आनंदाची गोष्ट होती. And so think that this Yahweh God has not changed this morning. आणि मग याबद्दल विचार करा की तो यहोवा देव जो आहे या सकाळी बदललेला नाही. He is the same yesterday and today and forever. आणि तो काल आज आणि युगानुयुग सारखाच असणार. And through his son and the veil that is now opened, he calls us to gather before him. आणि मग त्याच्या पुत्राद्वारे त्याने आपल्यासाठी तो मार्ग जो आहे तो मोकळा केलेला आहे त्याच्या समोर एकत्रित येण्यासाठी. And we gather before him, all of us as priests. आणि आपण त्याच्या समोर एक याजक राष्ट्र असे उभे राहतो. And we don't offer any sacrifices, but we have only sacrifices of praise this morning. आणि आपण दुसरी कोणती अर्पण अर्पित नाही तर आपली जी स्तुतीचा यज्ञ आहे तो आपण त्याच्या समोर अर्पित. Because the Lord Jesus Christ has done everything for us. कारण आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व काही पूर्ण केलेलं आहे. And we sing with our hearts and we praise him and we listen to his word. आणि आपण आपल्या हृदयाने गातो, आपण त्याचं वचन ऐकतो आपल्या हृदयात. And we respond in prayer and consecration to him. आणि आपण त्याला प्रतिसाद देतो प्रार्थनेने आणि आपण त्याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करतो. And so even though he is unseen this morning, आणि नक्कीच या सकाळी आपण त्याला जरी पाहत नसलो, but he is here in our midst. परंतु तो आपल्यामध्ये आहे. And he loves his people to draw near to him. आणि तो त्याच्या लोकांना त्याच्याकडे आकर्षित करण्यासाठी त्याला आनंद होतो. And so he's this is the church of the living God. आणि मग हे त्या जिवंत देवाची मंडळी आहे. Now think of the Ephesian church. आणि आता इफिस येथील मंडळीबद्दल विचार करा. They are sitting in a small house church. आणि ते अगदी छोट्या अशा घरामध्ये एकत्रित येणारी मंडळी. And Ephesus was famous for the temple of Diana. आणि डायना या त्या देवीच्या मंदिरासाठी ती इफिस जी आहे ती प्रसिद्ध होतं. And so there was this statue, the dead statue, which cannot speak, cannot do anything. आणि त्या ठिकाणी एक मृत असं पुतळा किंवा मूर्ती पाहायला भेटते जे कधी बोलत नाही आणि ते कधी चालत नाही. And the world was going crazy and traveling there.
आणि जग जे आहे मूर्खपणे तिकडे जात आहे, प्रवास करत आहे. And here in somebody's house is the called out ones of the living God. परंतु इथे कोणाच्या तरी घरी जे जिवंत देवाने बोलावलेले लोक एकत्रित आलेले आहेत. And by the blood of his blood of his son, he has become their God and they his people. आणि मग त्याच्या पुत्राच्या रक्ताद्वारे आता तो त्यांचा देव झालेला आहे. And then he encourages them by saying, you are a pillar and a buttress of the truth. आणि मग पुढे जाऊन आणखी तो प्रोत्साहित करत असताना हे म्हणतो की आता तो सत्याचा स्तंभ आणि पाया. This temple outside this house in Ephesus, आणि हे जे मंदिर आहे त्या घराच्या बाहेर इफिस मध्ये पाहायला भेटतं. around 120 pillars were there. आणि त्या ठिकाणी जवळजवळ 120 असे स्तंभ होते. And they were huge and tall pillars. आणि ते फारच मोठे आणि फारच उंच असे होते. And from anywhere you could see in Ephesus, right in the middle, this huge structure. आणि मग तुम्ही कुठूनही इफिस मधून पाहिले तरी तुम्हाला ते मोठं असं जे रचना आहे ती दिसत होती. They were made of marble and white in the afternoon sun. आणि मग ते Marble. मार्बलची फरशी काय मार्बल त्यामध्ये मार्बल मध्ये ते बनवण्यात आले होते. And it used to shine in the afternoon sun. आणि मग ते त्या सूर्य आल्यानंतर ते फारच असे चमकायचे. But the church is the real pillar. परंतु मंडळी जे आहे ते खरा स्तंभ आहे. And he says you are a pillar and a buttress of the truth. आणि तो म्हणत आहे की तुम्ही स्तंभ व पाया आहात सत्याचा. And so individually believers, they are people, when they gather together, they are a pillar of the truth. आणि मग वैयक्तिक रीतीने जे लोक आहेत ते सर्व एकत्रित येतात त्यावेळेस ते जणू काय त्या सत्याचा स्तंभ म्हणून दिसतात. And buttress of the truth. आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की सत्याचा स्तंभ. And so those pillars used to give support to the whole roof. आणि मग ते जे स्तंभ आहेत त्या संपूर्ण अशा त्या छताला ते आधार देणारे होते. And there used to be this amazing design on the roof. आणि त्याच्यावर सुद्धा अद्भुत अशी रचना केलेली होती. And those pillars were very important because even one falls, then the whole structure is in danger. आणि मग ते स्तंभ जे आहेत फारच महत्त्वाचे होते कारण एखादा जरी पडला तरी त्या सर्व रचनेसाठी धोका होता. And they used to hold up that design high in the air. आणि मग ती जी अद्भुत अशी नक्षी काम केलेलं आहे ते वरती अगदी उंच रीतीने त्यांनी धरून ठेवलेलं आहे. And Paul is saying you are a pillar and the buttress of the truth. आणि मग पाऊल इथे सांगत आहे की तुम्ही सत्याचा स्तंभ आणि पाया अशा आहात. The physical design is great. आणि नक्कीच भौतिक जी रचना आहे ती अद्भुत आहे. But they don't have the truth and they are not able to hold on to and raise up the one truth of God. परंतु त्यांच्याकडे ते सत्य नाही आणि ते सत्य ते धरून ठेवू शकत नाही. And here there are a small body of believers. परंतु इथे अगदी छोटा असे चर्च आहे विश्वासणाऱ्यांचं. And they have been entrusted with the truth of God. परंतु ते त्या देवाच्या सत्यामध्ये अगदी उत्सुक आहेत, आनंदी आहेत. And all of them have this responsibility to lift up the truth of Jesus Christ. आणि मग सगळ्यांकडे ती जबाबदारी आहे की ख्रिस्ताचं जे सत्य आहे ते उंचावावं. Notice this, that nobody in this world at this moment, no matter how educated they are, they don't have the treasure of the gospel. Only the church has the treasure of the gospel. आणि मग जगामध्ये कितीही प्रशिक्षित असा व्यक्ती असू द्या किंवा कितीही तो सुज्ञ असू द्या परंतु त्याच्याकडे ते जर सुवार्तेचा खजिना नाही. And so individually as believers, whatever service we do, one of the major goals is that the truth of Jesus will be lifted up in this city. प्रत्येक जे विश्वासणारे आहेत जे आपली सेवा ते करतात ते सर्व काही ते जणू काय ते सत्य उंचवणारं ठरतं. It's not only the pastor that lifts up the truth of Jesus. आणि मग फक्त पास्टरच ते जे ख्रिस्ताचं सत्य आहे ते उंचावण्यासाठी नाही. The service that you do, your gifts, that make it possible for me to stand up and lift up the truth of Jesus Christ. जी सेवा तुम्ही करता, जी कृपादान देवाने दिली, ज्या प्रकारे तुम्ही कार्य करता, मग तेच मला सुद्धा उभं राहण्यासाठी मदतगार ठरतं. And so we are dependent on one another. आणि मग आपण एकमेकावर असे अवलंबून आहोत. And the goal is that the truth of Jesus will be lifted up. आणि मग या सर्वांमागचं जे ध्येय आहे ते म्हणजे काय की ख्रिस्ताचं सत्य उंचावलं जावं. And the last 2-3 days we experienced this wonderfully. आणि मग आपण मागच्या 1-2 दिवसामध्ये हे सर्व सत्य अद्भुत रीतीने त्याचा अनुभव घेतला. And the whole church came together and the gospel went out clearly to people.
आणि मग संपूर्ण मंडळी एकत्र आली आणि लोकांपर्यंत सुवार्ता गाजवण्यात गेली. From young to old. आणि मग अगदी तरुण पासून तर अगदी वृद्धांपर्यंत. And when that happens, isn't it exciting as a church that we have this great mission and vision from the Lord himself and we are following that? आणि मग हे प्रोत्साहित करणार ठरतं की पहा देवापासून मिळालेलं हे कार्य आहे आणि आपण देवाचं ते कार्य पुढे नेत आहोत. So Paul is concerned about godliness आणि मग इथं पावलाला जे आहे देवभिरूपणाबद्दल काळजी आहे. and that the church should be in order. आणि मग मंडळी व्यवस्था असावी मंडळीची. And when he looks at the church, he says, you are the pillar and the buttress of the truth. आणि मग जेव्हा तो मंडळीकडे पाहतो तेव्हा तो म्हणतो की तुम्ही सत्याचा स्तंभ आणि पाया अशा. Notice he doesn't say that church is the foundation of the truth. आणि तो अशा प्रकारे म्हणत नाही इथं की मंडळी जी आहे त्या सत्याचा पाया आहे. Jesus is the one true foundation of the church. परंतु प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो खरा मंडळीचा पाया आहे. He is the cornerstone. आणि तो मुख्य कोनशिला असा आहे. And the church is placed upon his given revelation. आणि मग मंडळी जी आहे त्याने दिलेल्या त्या प्रकटीकरणावर उभारल्या गेलेली आहे. We are to but lift it up faithfully. आणि आपली फक्त एकच जबाबदारी की आपण विश्वासाने ते उंचावावं. And simply it's not some mechanical thing. आणि मग हे एक मेकॅनिकल अशी गोष्ट नाही. We have to believe this truth for ourselves. आणि आपण स्वतः या सत्यावर विश्वास ठेवला पाहिजे. And we have to encourage one another with this truth. आणि मग आपण या सत्यासोबत एकमेकांना प्रोत्साहित केलं And पाहिजे. we have to be unashamed for this truth in this generation. आणि मग या सत्यासोबत असताना आपण कशा प्रकारे लज्जा बाळगू नये. That's how we lift up this truth. आणि मग अशाच प्रकारे आपण हे सत्य उंचावू शकतो. And by God's grace we have to live it out in our life. आणि मग देवाच्या कृपेने आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा हे सत्य जगू शकतो. Till now he is encouraging them, etc., etc. आणि मग आता अनेक अशा गोष्टीद्वारे तो त्यांना प्रोत्साहित करत आहे. But now he gives them the secret of godliness. आणि आता तो खरं ते सुभक्तीचं रहस्य काय आहे ते तो देत आहे. And this verse 16 is very puzzling. आणि मग हा जो वचन 16 आहे ते फारच गोंधळल्यासारखं वाटतं. There is no mention of how long your quiet time has to be. आणि मग इथं तुमचं डिवोशन टाइम, तुमचा जो डिवोशन वेळ आहे तो किती मोठा आहे त्याबद्दल विचार. There is no mention how many chapters we have to read. आणि किती जे अध्याय आहे आपण वाचायला पाहिजे त्याबद्दल इथे सांगण्यात आले नाही. No mention how many seminars and conferences we should do in 1 year. आणि मग एका वर्षामध्ये आपण किती सेमिनार आणि कॉन्फरन्स केले त्याबद्दल अशा प्रकारे इथे सांगण्यात आलेलं नाही. But Paul says, great indeed we confess is the mystery of godliness. परंतु पौल म्हणत आहे की सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे. Something was dimly revealed in the Old Testament but now is clearly revealed. आणि काहीतरी जुन्या करारामध्ये अगदी अंशतः असं प्रकट करण्यात आलं होतं परंतु आता नवीन करारामध्ये अगदी स्पष्ट रीतीने प्रकट करण्यात आलं. This mystery is great, he says. आणि हे रहस्य फार मोठं आहे. And it's the mystery of godliness. आणि हे रहस्य सुभक्तीचे आहे. Godliness, to be more like God, to behave like he does, to be more like Christ. आणि मग ती सुभक्ती म्हणजे अगदी देवभिरू जीवन जगणं आणि अगदी ख्रिस्तासारखं होणं दिवसेंदिवस. And he is going to tell us that great mystery now. आणि मग आता ते महान असं रहस्य काय आहे ते तो सांगणार आहे. And this is the amazing thing of the mystery. आणि मग हे अद्भुत असं रहस्य आहे आपल्याला. John Gill says the mystery of godliness. आणि जॉन गिल जे अशा प्रकारे म्हणतात की त्या देवभिरूपणाचं सुभक्तीचं रहस्य जे आहे is not the godliness of man. आणि हे मनुष्याचं स्वतःचं देवभिरूपण नाही but that of Christ. परंतु ते ख्रिस्ताचं आहे. His person, त्याचं स्वतःचं व्यक्तित्व, his grace, त्याची कृपा, his righteousness त्याचे नीतिमत्व imputed to us. ते आपल्यामध्ये बहाल करण्यात आलेलं आहे. And so the secret of godliness is Jesus Christ. आणि मग ते सुभक्तीचं रहस्य खुद्द येशू ख्रिस्त आहे. He is the very heart of the gospel. आणि तो स्वतः त्या सुवार्तेचं हृदय आहे. He is the very wine and gives us the life giving power to live the Christian life. आणि तो स्वतः तो वेल आहे की जो आपल्याला ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी आपल्याला तो ते जीवन रस पुरवितो. So he says godliness and then he sings one old hymn. आणि मग तो सुभक्ती बद्दल बोलतो आणि लगेच जे अगदी जुनं असं जे गीत आहे ते गातो. Perhaps this was a song that the early church sang. आणि हे एक गीत होतं जे अगोदरची जी मंडळी आहे ते गायची. And the whole song is about Jesus Christ. आणि हे पूर्ण गीत जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आहे. And who he is.
तो कोण आहे, who he became for us, आणि तो कोण झाला, what he accomplished for us. आणि त्याने आपल्यासाठी काय केलं. And so let's look at this song. आणि मग या गीताकडे आपण लक्ष देऊया. This is the secret of godliness. आणि हे त्या देवभिरूपणाचं सुभक्तीचं रहस्य आहे. He was manifested in the flesh. तो देहाने प्रगट झाला. Paul is saying, thinking of Christmas all year long. आणि पौल जो आहे Christmas. जो ख्रिसमस आहे तो अगदी त्याच्याबद्दल विचार करत असताना, Not Santa Claus and the decoration and the food that we are going to eat. आणि मग सॅन्टा क्लॉज किंवा कोणतेही अशा प्रकारचं शोभा करणं किंवा आपण कोणतं भोजन करणार त्याबद्दल नाही. But the second person of the Trinity was manifested in the flesh. परंतु त्रैक्यातील दुसरा व्यक्ती जो आहे तो देहामध्ये प्रगट झालेला आहे. He who was fully God and who was in full joy with the Father. आणि जो पूर्ण देव होता आणि जो पित्यासोबतचा खरा आनंद घेणारा होता. He had no need to come. आणि त्याला खऱ्या रीतीने येण्याची काहीच गरज नव्हती. But he accepted to come. परंतु त्याने येण्याबद्दल स्वीकारलेला आहे. And he was manifested in the flesh. आणि तो देहाने प्रगट झाला. It doesn't say like the flesh. आणि तो देहाप्रमाणे अशा प्रकारे म्हटलेलं नाही. But he was like a small baby, exactly how a baby is in the mother's womb. He embraced even that. आणि मग जसा आपल्या आईच्या उदरात ते लेकरू असतं छोटं, तशा प्रकारे ते सुद्धा त्यांनी स्वीकारलेलं आहे. And a normal way he came into this world. अगदी सर्वसाधारण रीतीने तो या जगामध्ये आलेला आहे. And he came because there was an eternal covenant in eternity past. आणि तो आला कारण तिथं सार्वकालिक कराराबद्दल ते होतं. And he said, I have come to do your will, O God. आणि तो म्हटला की देवा तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आलेलो आहे. And he took on full humanity. आणि त्याने पूर्ण जे Manvi. मानवीपण आहे ते त्याने धारण केलेलं आहे. And he, the Bible says, grew in wisdom and stature. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की तो ज्ञानामध्ये आणि कृपेमध्ये वाढलेला आहे. Fully God and yet under his parents, earthly parents. आणि नक्कीच परिपूर्ण देव असताना देखील तो या भूतलावरील पालकांच्या अधीन सुद्धा वाढलेला आहे. And he fulfilled the law and he submitted to the whole law. आणि त्याने नियमशास्त्र जे आहे पूर्ण केलेलं आहे आणि त्याने स्वतःला त्या नियमशास्त्राच्या अधीन केलेलं आहे. And he was tired. आणि तो थकला. And he was hungry. त्याला भूक लागली. He was thirsty by the well. त्याला त्या अगदी त्या विहिरीजवळ तो तहानेला होता. And he submitted himself to the insults and the opposition of men. आणि त्याने त्या मनुष्याकडून मिळणारा अपमान आणि त्या ठिकाणी होणारे आक्रमण त्याच्यासाठी स्वतःला झोकून दिलं. And ultimately he was fulfilling the Father's plan. आणि मग अंतिमतः त्याने पित्याची जी योजना होती ती पूर्ण केली. And so his whole life was this obedience that he gave. आणि मग त्याचं हे पूर्ण जीवन जे आहे ते पूर्णपणे एक आज्ञापालन म्हणून त्याने दिलेलं आहे. And it culminated on the cross. आणि ते तिथं त्या क्रूसावर आपल्याला पाहायला लागतं. And in his body he bore our judgment. आणि मग त्याच्या देहामध्ये त्याने आपला जो न्याय आहे तो पूर्णपणे सहन केलेला आहे. Paul is very careful in Colossians. He says, through the blood of the cross we have been reconciled. आणि मग पाऊल जो आहे फार काळजीपूर्वक कलोसेमध्ये बोलत आहे की त्याच्या रक्ताद्वारे आपला समेट झालेला आहे. In those days the false teaching, the beginning of that false teaching was going on. आणि त्या ठिकाणी अनेक असे जे चुकीचं जे शिक्षण आहे त्याची सुरुवात झालेली होती. That everything spirit is good and everything flesh and earthly is bad. आणि ते अशा प्रकारची होती की सर्व जे आत्मिक आहे ते चांगलं आहे आणि जे काही भौतिक दिसणार आहे मग देह असो किंवा जे काही दिसणाऱ्या गोष्टी आहेत ते सर्व वाईट आहे. And they were saying, then how can Jesus become fully flesh for us? आणि मग ते म्हणायला लागले की मग येशू ख्रिस्त जो आहे तो कशा प्रकारे पूर्ण देहधारी झाला. He must have appeared like he is in the flesh. आणि मग तो कदाचित त्या देहासारखा प्रगट झाला. But Paul is very careful. He says, by the blood of the cross. परंतु पाऊल जो आहे फारच त्याबद्दल काळजीपूर्वक बोलत आहे की तो त्याचं त्या वधस्तंभावर त्याने रक्त सांडलेलं. Real blood flowed. Real agony was there on the cross. अगदी वास्तविक असं ते रक्त आणि त्याचं त्या वधस्तंभावरील ते वास्तविक असं दुःख सहन आपल्याला पाहायला. And all of this for us and our salvation. सर्व काही आपल्यासाठी आणि आपल्या तारणासाठी होतं. And so we need to step back and think, how come the incarnation leads to godliness? आणि मग आपण थोडंसं मागं जायला पाहिजे आणि याचा विचार करायला पाहिजे की मग
ख्रिस्ताचं जे देहधारण आहे ते आपल्याला कशा प्रकारे त्या सुभक्तीसाठी तयार करू शकेल. It leads to godliness because it's the most glorious truth revealed to us. आणि हे आपल्याला सुभक्तीमध्ये नेतं कारण यामध्ये आपल्याला देवाचं महान असं सत्य प्रगट करण्यात आलेलं आहे. That Yahweh, He came down for us. आणि तो यहोवा देव तो आपल्यासाठी या भूतलावर आला. And He lived for us. आपल्यासाठी जगला. He died for us. आपल्यासाठी मरण He पावला. rose again for us. आणि तो आपल्यासाठी पुन्हा उठलेला आहे. And so Christ is the key for salvation. Christ is the key for sanctification. आणि मग ख्रिस्त जो आहे आपल्या तारणासाठी मुख्य आहे आणि तो आपल्या पवित्रीकरणासाठी मुख्य आहे. Notice in the New Testament, आणि मग नवीन करणामध्ये त्याबद्दल विचार करा. when there are these clear commands to be holy and to hate sin and fight sin, आणि जेव्हा त्या ठिकाणी पवित्र व्हा आणि मग तिथं पापाबद्दल द्वेष बाळगा असे म्हटलेलं आहे. in the context somewhere first or later on is our union with Jesus Christ. आणि मग तिथं जो संदर्भ आहे अगोदर किंवा नंतर तो म्हणजे काय की आपलं जे ख्रिस्तासोबत संयुक्त होणं त्याबद्दल आहे. There is no true godliness, there is no true sanctification without coming back to Jesus, who He was, who He became for us. आणि मग तिथं ख्रिस्ताविना खरी सुभक्ती नाहीये. ख्रिस्ताविना खरं ते जीवन नाहीये. And so this is the first thing He tells us, आणि मग हे सगळ्यात पहिली बाब जी आहे पावली तर सांगत आहे that He was manifested in the flesh for us. आणि तो आपल्यासाठी देहाने प्रगट झाला म्हणतो. This is the truth that has to be lifted up, आणि हे जे सत्य आहे ते उंचावलं गेलं पाहिजे. but this is the truth that leads to godliness. आणि मग हे सत्य असं आहे की जे आपल्याला त्या सुभक्तीमध्ये त्या देवविरूपणामध्ये सुद्धा चालवितं. Sadly, Christmas becomes about so many other things. आणि मग दुःखाची बाब ही आहे की मग ख्रिसमस जो आहे इतर ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल झालेला आहे. Before December comes, this passage has come. आणि मग तो डिसेंबर येण्या अगोदर हा जो संदर्भ आहे तो आपल्या समोर आलेला आहे. That actually we should be more busy trying to fathom and understand what is this amazing wonder that God became flesh for me. जेणेकरून आपण याबद्दल अगदी विचार करावा आणि त्यावर मनन करावं की तो देव जो आहे तो आपल्यासाठी देहधारी झाला. And that He became a sympathizing high priest for us. आणि तो आपल्यासाठी सहानुभूती दाखवणारा असा महायाजक तो झाला. Because He lived on this earth. कारण तो या भूतलावर And जगलेला He has आहे. gone through everything that we go through. आणि तो सर्व त्या गोष्टींमधून गेला ज्या गोष्टींमधून आपण जातो. And so this is the marvel. आणि मग हे आपल्याला अचंबित करणार आहे. This is what we should treasure close to our heart. आणि मग हेच ते अद्भुत खजाना आहे की जे आपल्या हृदयाच्या जवळ आपण धरून ठेवावं. And the more we think about this beginning of the gospel, आणि मग जेव्हा आपण सुवार्तेची सुरुवात आपण त्याबद्दल मनन करतो we will be drawn to acknowledge our sins. आणि मग आपल्याला आपल्या पापाची जाणीव होते. We will be drawn to say, Lord, I want to please you. I want to hate sin. आणि मग आपण हे म्हणायला लागतो की देवा मला तुला संतोष द्यायचा आहे, मला त्या पापाचा द्वेष करायचा You आहे. have done everything for me. आणि तू माझ्यासाठी सर्व काही केले. Help me to love you and follow you. आणि मला तुझ्यावर प्रीती करायला आणि तुला अनुसरायला शिकव. Then he says, vindicated by the Spirit. आणि मग पुढे सांगितलेलं की आत्म्याने नीतिमान ठरला. The Holy Spirit was given without measure to Jesus Christ. आणि मग पवित्र आत्मा जो आहे अमर्यादित रीतीने प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आला. God the Father, he said that he must fulfill the office of prophet, priest and king. आणि मग पित्याने सांगितलं की तो जो पुत्र आहे तो ते याजक आणि संदेष्टा आणि राजाचं ते जे पद आहे तो पूर्ण करेल. And all this responsibility of God has to be carried out in the power of the Holy Spirit. आणि मग ह्या सर्व ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्ण करणं त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने करणं त्या प्रकारे. And so at his baptism the Holy Spirit descended like a dove. आणि म्हणून त्याच्या बाप्तिस्माच्या वेळी त्या कबुतरासारखा पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला. Not oil on his head. आणि त्याच्या डोक्यावर तेल ओतण्यात आलं नाही. Because the oil was the pointer to that anointing of the Holy Spirit. आणि कारण ते जे तेल होतं त्या पवित्र आत्म्याचा जो अभिषेक आहे त्याचं एक चिन्ह किंवा त्याचे एक बोट दाखवणार त्याच्याकडे बोट दाखवणार होतं. But at Jesus' baptism the Holy Spirit himself descended. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्माच्या वेळी पवित्र आत्मा स्वतः त्याच्यावर उतरलेला He आहे. was led by the Spirit in the wilderness. आणि त्याला त्या पवित्र आत्म्याने त्या अरण्यात नेलेला आहे. And he did his signs and wonders by the power of the Holy Spirit. आणि त्याने मग अद्भुत कृत्य आणि त्याने ते कार्य केलेल्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. But what it means here is he was justified in the Spirit. He was proven right in the Spirit. परंतु इथं आत्म्याने नीतिमान ठरला याचा अर्थ काय आहे?
that he was proven right. याचा अर्थ की तो योग्य ठरला. All his life they accused him that you are a Samaritan, you have a demon, you are doing the miracles by the power of Beelzebub. आणि मग त्याच्या संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी त्याच्यावर आक्रमण केलेले आहे. तू एक शमरोने आहेस, तू बालजुबलाच्या सहाय्याने सगळं काही करत आहेस आणि तू अशा प्रकारे ते बोलत होते. And then even on the cross they were making fun, if you are really the king, come down from the cross. आणि मग त्या वधस्तंभावर असताना सुद्धा ते त्याच्याबद्दलची चेष्टा करत होते की जो खरंच जर राजा असेल तर तू त्या क्रूसावरून खाली उतर. And then the earthquake was the beginning of that vindication. आणि मग त्याचे एक सुरुवात जी आहे ती म्हणजे त्या ठिकाणी झालेला भूमिकंप. But at the moment of his resurrection, the earthquake and then the tomb being opened and Jesus coming out was the clear proof. आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थानाच्या वेळी तो होणार झालेला तो भूमिकंप आणि ती कबर तिचं जे द्वार आहे ते उघडणं ते पूर्णपणे त्याचं प्रमाण होतं. That everything he said was true. ते की जे काही त्याने सर्व बोललेलं आहे ते खरं आहे. He's saying before Abraham I am. आणि तो म्हटला होता की मी अब्राहमापूर्वी होतो, मी आहे. If he was a fraud, the Holy Spirit would have never raised him up. आणि जर तो खोटा असता तर पवित्र आत्म्याने त्याला कधीच उठवलं नसतं. He's saying I am the bread of life. आणि तो म्हटला की मी ती जीवनाची भाकर आहे. I am the resurrection and life itself. आणि तो म्हटला की मी स्वतः पुनरुत्थान आणि जीवन आहे. I and the Father are one. आणि तो म्हणतो की मी आणि पिता एक आहे. If he was a fraud, the Holy Spirit would have never raised him from the dead. तो खोटा असता तर पवित्र आत्म्याने त्याला उठवलं नसतं. So on Easter morning, the Holy Spirit put a big exclamation mark and a double underline that Jesus is Lord. आणि मग त्या ईस्टरच्या सकाळी आपल्याला पाहायला मिळतं की पवित्र आत्म्याने अगदी अधोरेखित केलेला आहे की येशू ख्रिस्त तो प्रभू आहे. He was proved right that he indeed is the Messiah. आणि तो अगदी योग्य ठरलेला आहे की तोच एकमेव तो मसीह आहे. And so when the believer thinks about this, his resurrection and how he was proven, his heart is or her heart is encouraged and amazed at God. आणि मग जेव्हा विश्वासणारे यावर मनन करतो की कशा प्रकारे तो योग्य ठरलेला आहे, त्याचं पुनरुत्थान आहे, या सर्व गोष्टी, तर आपलं जे हृदय आहे त्याद्वारे अगदी अचंबित होतं. I am not following a fraud, but I am following the Lord. आणि मी अशा खोट्या कशाला मी त्याचं अनुसरण करत नाही, तर मी त्या प्रभूचं अनुसरण करतो. And then he was seen by angels. आणि मग पुढे सांगितलं देवदूतांच्या दृष्टीस पडला. The angels ministered to him at critical moments in his ministry. आणि अगदी ज्या अशा कठीण प्रसंग होते त्यावेळी देवदूतांनी त्याची सेवा केलेली आहे. At his birth they could not contain, but a big choir sang Gloria. आणि मग तिथं आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्या जन्माच्या वेळी तिथं मोठा देवदूतांचा समूह एकत्रित येऊन त्याचं गौरव करत आहे. In the wilderness, after his temptation, they came and ministered to him. आणि मग त्या अरण्यामध्ये त्याच्या परीक्षेनंतर ते आले आणि त्यांनी त्याची सेवा केलेली. In the garden of Gethsemane, they ministered to him. आणि त्या गेतसेमाने बागेमध्ये त्यांनी त्याची सेवा केली. At his resurrection, they announced the good news. त्याच्या पुनरुत्थानाच्या वेळी त्यांनी त्या सुवार्तेची घोषणा केलेली आहे. But the idea here is, as Jesus arose, the whole angelic realm and hosts, they are very keenly observing what is happening here on the earth. आणि मग इथं ती कल्पना अशा प्रकारची आहे की त्याचं जे पुनरुत्थान झाल्यानंतर देवदूत आणि सर्व जे देवदूतांचं राज्य आहे ते जणू काय पूर्णपणे या सर्व गोष्टी निहाळत होत्या की काय घडलेलं आहे. In 1 Peter 1 it says they are very eager to see all these things. आणि पहिले पेत्रामध्ये सांगितलं की या सर्व गोष्टी पाहण्यासाठी ते फारच उतावळे झाले होते. And then the Bible says proclaimed among the nations. आणि मग पवित्र शास्त्र आपल्याला इथे सांगतं की त्याची राष्ट्रांत घोषणा झाली. Proclaimed, he himself commissioned, go and proclaim this news. आणि त्याने स्वतः ती आज्ञा दिलेली आहे की जा आणि राष्ट्रांना सांगा. And proclaim forgiveness of sins. आणि मग जी पापांची क्षमा आहे त्याची घोषणा करा. And the church took it very seriously, the early church. आणि मग जी प्रारंभिक मंडळी होती तिने फार गांभीर्याने घेतलेलं. And by the middle of the book of Acts, आणि मग प्रेषितांची कृत्य त्याच्या मध्यात they said that the people who have turned the world upside down have come here also. आणि ते म्हणायला लागले की ज्यांनी या जगाची उलथापालथ केली ते लोक इथं सुद्धा आलेले आहेत. And they are preaching this Christ. कारण ते त्या ख्रिस्त जे आहे त्याची घोषणा ते करतात. And so in the book of Acts, the Holy Spirit is demonstrating the power given to the church. आणि मग
प्रेषितांची कृत्यमध्ये पवित्र आत्मा जो आहे मंडळीला सामर्थ्य देताना दिसतो. And right in the center is the preaching of Christ crucified. आणि मग त्याच्या मध्यात काय आहे की ख्रिस्त जो क्रूसावर खिळलेला त्याची घोषणा. No nation could stop this proclamation going out. आणि मग कोणतंच राष्ट्र जे आहे ही जी घोषणा जात आहे त्याला अडवू शकत नाही. In Romans, Paul says, I have to go to Spain also. आणि मग त्या रोमकरास पत्रामध्ये पाऊल म्हणतो की मला स्पेनला सुद्धा जायचं आहे. And so he's saying till the end of the known world, I have to take this gospel. आणि मग तो म्हणतो की अगदी जे जगाचा जो कानाकोपरा तिथपर्यंत सुवार्ता गेली पाहिजे. And the wonderful thing is, in every place there was always a remnant who believed, and the churches were being formed. आणि अद्भुत अशी गोष्ट आहे की प्रत्येक ठिकाणी त्याचे शेष राखलेले आहेत. And so in the Bible, especially if you start reading the book of Acts, it gives you tremendous encouragement that God is so powerful and his word is unstoppable. आणि मग तुम्ही ज्यावेळेस देवाचं वचन वाचायला लागतं त्यावेळेस तुम्हाला समजण्यास मदत होते की देव जो आहे तो अद्भुत आहे, त्याला जग कोणत्याही प्रकारे अडवू शकत नाही. And his word does not come back void. आणि त्याचं जे वचन आहे ते निष्फळ होऊन कधीच माघार येणार. His gospel is the unsearchable riches. आणि त्या सुवार्तेमध्ये अगदी अमर्याद असे अद्भुत असे खजाना आहे. And Jesus is saying that the gospel of the kingdom will reach the ends of the world. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की जे देवाचं राज्य आहे, सुवार्तेचं राज्य आहे ते अगदी शेवटापर्यंत जाणार आहे. And then the end shall come. आणि मग शेवट होणार आहे. And so God is in complete control. आणि मग देव जो आहे त्याच्या सर्व ह्या गोष्टी नियंत्रणामध्ये आहे. And if the church takes this seriously, he will help us to go and to spread this wonderful news. आणि मग मंडळीने हे गांभीर्याने घेतलं तर तो आपल्याला मदत करेल की त्याची सुवार्तेची घोषणा व्हावी. We live in one of the most darkest zones in the world of unreached people. आणि आपण अशा काही जे अंधकारमय अशा लोकांमध्ये आपण सुद्धा राहत आहोत. And there's desperate need for the gospel to go out. आणि त्या ठिकाणी सुवार्ता गेली पाहिजे, त्याची फार गरज आहे. And so it's a great challenge even as we think of the Reformation. आणि मग आपण रिफॉर्मेशन बद्दल विचार करत असताना हे एक फार मोठं आव्हान आहे आपल्याला. Just like the wild fire of the gospel spread in Europe, आणि जसं त्या युरोपमध्ये त्या सुवार्तेची आग पेटली, for central India the wild fire of the gospel has to spread. आणि तशाच प्रकारे भारतामध्ये सुद्धा ती आग अगदी पेटून उठली पाहिजे. And then he says, believed on in the world. आणि मग तो पुढे म्हणत आहे की जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला. So many different cultures, आणि वेगवेगळ्या संस्कृती आहेत, so many different languages, अनेक असे निरनिराळ्या भाषा आहेत, so many apparent hindrances for the spread of the gospel. आणि मग सुवार्तेच्या प्रसारासाठी अनेक प्रकारचे अडखळ आहेत. But Paul says the barbarians, for them Christ is the savior. परंतु पाऊल म्हणत आहे की बर्बर जे आहेत त्यांच्यासाठी ख्रिस्त तारणारा आहे. The Scythians, Christ is the savior. की जे स्किथियन्स आहेत त्यांच्यासाठी ख्रिस्त तारणारा आहे. They were very scary people, the barbarians and the Scythians. आणि मग हे जे स्किथियन्स आणि बार्बेरियन जे आहेत ते दोघेही फारच भयावह असे लोक होते. The cultured people, Jesus is their savior. तो म्हणतो की जे सांस्कृतिक असे लोक आहेत त्यांच्या सुद्धा ख्रिस्त तारणारा आहे. The uneducated people, Jesus is that same savior. जे अशिक्षित लोक आहेत त्यांच्या सुद्धा ख्रिस्त तारणारा आहे. So the whole world understands this message and receives because the Holy Spirit takes it into the hearts of people. आणि मग पूर्ण जग जे आहे हा जो संदेश आहे तो ऐकत आहे आणि तो स्वीकारत आहे. And then Paul says, taken up in glory. आणि मग पाऊल पुढे म्हणत आहे की गौरवात वर घेतला गेला. He was glorified. If we think of Daniel chapter 7. आणि जर तुम्ही दानियल 7वा अध्याय वाचलं तिथं पाहायला मिळते की तो गौरविला गेलेला आहे. One like the Son of Man was present to the Ancient of Days. सांगितलेलं आहे की त्या पुरातन काळामध्ये मनुष्यासारखा तो प्रगट झालेला आहे. And it seems like Daniel is seeing this ascended Lord Jesus coming to take his rightful place. आणि मग दानियल जो आहे तो अशा प्रकारे पाहत आहे की तो स्वर्गरोहित झालेला जो प्रभू आहे तो त्याच्या लोकांना घेण्यासाठी पुन्हा येणार. And he sat down at the right hand of the majesty, the Bible says. तो वरती उंचावला गेला आणि तो पित्याच्या त्या वैभवी अशा उजवीकडे बसला. And the scepter has been given into his hands. आणि बलवेत्र किंवा राजदंड त्याच्या हातात देण्यात आले. And the whole heaven is made him the center, and they are saying, worthy is the Lamb.
आणि मग संपूर्ण स्वर्ग आहे त्याचा मध्य केंद्र तो झालेला आहे आणि ते सर्व म्हणत आहे की हा जो कोकरा आहे तोच त्यासाठी पात्र आहे. Because he was slain for us. कारण तो आमच्यासाठी वधल्या And गेला he has redeemed the people from every tribe and tongue and nation. आणि मग त्याने पुष्कळ सर्व निरनिराळ्या राष्ट्र आणि निरनिराळ्या जमातीतून त्याच्यासाठी लोक मोलाने विकत. Let him have the preeminence. आणि म्हणून त्यालाच सर्व मान महिमा मिळो. And that glorious king is going to come back one day. आणि तो गौरवी जो राजा आहे तो एक दिवस पुन्हा येणार आहे. And he is going to destroy his enemies. आणि तो त्याचे जे शत्रू आहेत त्यांना तो नष्ट करणार. And for his people, those who believe on him, it's going to be a day of glory for them. आणि मग त्याच्या लोकांसाठी ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला त्यांच्यासाठी तो गौरवाचा दिवस असतो. 2 Thessalonians 1 says he will be glorified amongst the saints. आणि मग दुसरे थेसलोनिका पत्रावर सांगितले की तो त्या संतगणांमध्ये गौरविला जाणार आहे. 1 Peter says that even our faith will be honored. आणि पहिले पेत्रावर सांगितले की आपल्या विश्वासाचा पण सन्मान करण्यात येणार. And he will come with the rewards and all the victory that he has won. आणि मग त्या सर्व ते प्रतिफळ घेऊन आणि सर्व तो विजय जो त्याने मिळवलेला आहे त्याने तो येणार आहे. And so Paul is saying, think about these things. आणि पौल म्हणतो की ह्या गोष्टींबद्दल विचार करा. Don't go into a Christless Christianity. आणि ख्रिस्त विरहित ख्रिस्ती जीवनाकडे जाऊ नका. And so there are many implications for us. आणि मग इथं पुष्कळ अशी लागूवरण आपल्यासाठी आहेत. That when we preach the gospel, we shouldn't say to people, you read more, you pray more, you do more. आणि मग जेव्हा आपण सुवार्थ गाजू त्यावेळेस आपण लोकांना अशा प्रकारे म्हणू शकत नाही की तुम्ही अधिक प्रार्थना करा, तुम्ही अधिक वाचा आणि अधिक त्याच्याकडे पहा. We have to say actually no matter what you do, you will never be good enough. परंतु आपण हे सांगायला पाहिजे की तुम्ही काही करा परंतु तुम्ही योग्य आणि चांगले नसणार आहे. And that's why Jesus came to do for us. आणि म्हणूनच ख्रिस्त तुमच्यासाठी तेच करण्यासाठी And he is the hero of this Bible. आणि मग तो ह्या पवित्र शास्त्राचा नायक आहे. And so when we open the Bible, we have to think, how does Adam point me to the real hero? How does Noah point me to the real hero? आणि मग जेव्हा आपण पवित्र शास्त्र उघडतो त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं की कशा प्रकारे आदाम जो आहे त्या खऱ्या नायकाला दाखवितो, नोहा जो आहे तो खऱ्या नायकाकडे बोट दाखवितो. Otherwise our children growing up in the church, आणि मग आपले लेकरं जे आहेत मंडळीमध्ये वाढतील, they will get a message that you have to keep trying to be like a Adam, you have to keep trying to be like a Noah, and you have to give it your best shot, and then maybe I will be saved. आणि मग ते फक्त हेच ऐकतील की तुम्हाला आदामासारखं व्हावं लागेल, नोहासारखं व्हावं लागेल आणि तुम्हाला अशा प्रकारे परिश्रम करावा लागेल जेणेकरून तुम्ही कदाचित तारले जा. No, every good king is pointing to that ultimately good king that was to come. परंतु नाही, जे प्रत्येक चांगला राजा सुद्धा जो अंतिम महान राजा येणार होता त्याच्याकडे बोट. Every bad king is showing us and exposing us that we desperately need that king. प्रत्येक तो दुष्ट आणि वाईट राजा सुद्धा जो होता तो वारंवार दाखवत होता की तो अंतिम गौरवी राजाची आम्हाला गरज आहे. So if Christ is the true mystery of godliness, आणि मग जर ख्रिस्त जर त्या खऱ्या सुभक्तीचं रहस्य आहे, we have to read our Bible not Israelcentrically, आणि म्हणून मग आपण त्या इस्रायलाच्या सारखं लक्ष केंद्रित करून बायबल वाचू नये, but Christocentrically. परंतु ख्रिस्त केंद्रित आपण पवित्र शास्त्र वाचावं. He is the very sanctification, he is the very purification and power for our Christian life. आणि मग तोच आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये आपलं पवित्रीकरण आणि शुद्धीकरण असं आणि आपलं सामर्थ्य असं होतं. And then we have to keep focusing on this wonderful gospel. आणि मग आपण या अद्भुत जी सुवार्थ आहे त्याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करू. We have to keep looking outside of ourselves to him and his great accomplishments for us. आणि मग आपण आपल्या बाहेर त्याने आपल्यासाठी काय केलेलं आहे आणि काय मिळवून दिलेलं त्याकडे पाहतो. And so when the believers look outside and trust him, आणि जेव्हा विश्वासणारे ते बाहेर पाहतात त्याच्याकडे आणि त्याच्यावर विश्वास ठेवतात, God is honored by that faith. आणि मग देव जो आहे त्या विश्वासाचा सन्मान करतो. Paul says, this life I live by faith in the one who loved me and gave himself. आणि पाऊल म्हणतो की हे जीवन मी जे जगत आहे ते याच्यामुळे जगत आहे की ज्याने माझ्यासाठी हे जीवन दिलेलं आहे आणि जो जगतो. And so then prayers of dependence come out. आणि मग ज्या प्रार्थना आहेत त्याच्यावर निर्भर राहण्याच्या ते मग त्यातून बाहेर. Lord, you broke the very darkness and you brought your kingdom into this world. आणि मग देवा तू हे अंधकारमय स्थिती जी आहे पूर्णपणे तोडून टाक आणि तुझं राज्य यावं. And you are the true victor and your word is spreading. आणि तू
खरा तो विजय आहे आणि तुझं राज्य अगदी विस्तारलं जावं. Help me in my sanctification. आणि प्रभू माझ्या पवित्रीकरणामध्ये तू मला सहाय्य. Help our church, sustain our church. आमच्या मंडळीला तू सहाय्य कर, आमच्या मंडळीचं तू जतन कर, तिला वाढव. Help my marriage, help my family. माझ्या विवाहाच्या जीवनासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी तू सहाय्य कर. Help my single life, help my college life, help my work life. आणि माझ्या एकट्या जीवनाला आणि माझ्या शाळकरी अशा जीवनाला सुद्धा तू मला सहाय्य. And so God wants us to live this Christian life out of dependence. आणि मग देवाची इच्छा आहे की आपलं जे ख्रिस्ती जीवन आहे ते पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून आपण जगावं. Connected to that true vine. आणि ते जे खरा जो वेल आहे त्याच्याशी संलग्न राहू. And then those fruits will come. आणि मग ते फळ जे आहेत ते बाहेर येतील. And so on this day when we think of the Reformation, आणि मग या दिवशी आपण त्या धर्म सुधारणेबद्दल विचार करत असताना Jesus is not just sufficient for our past forgiveness, ख्रिस्त फक्त आपल्या भूतकाळातील क्षमेसाठी पुरेसा नाही, but he is sufficient for our entire Christian life. परंतु तो आपल्या संपूर्ण ख्रिस्ती जीवनासाठी पुरेसा आहे. Take one of these lines that have been mentioned आणि मग यामध्ये सांगितलेलं प्रत्येक जी वाक्य आहेत ती घ्या and meditate and chew on them. आणि मग त्यावर मनन करा आणि त्यावर विचार करा. And the Lord will give you grace in your Christian life. आणि मग देव जो आहे आपल्या या ख्रिस्ती जीवनामध्ये आपल्याला ती कृपा दे. The grace to grow in his grace. आणि मग ती कृपा की त्याच्या कृपेत आपण वाढू. Let's pray. मग प्रार्थना करूया. प्रभू आम्ही किती दुर्बळ आहोत ते आम्ही नेहमी पाहतो ज्यावेळेस तो आमच्या बरोबर गेलेला सांगता महान सार्वत्रिक सुवार्ता आम्ही ऐकतो. आणि प्रभू खरंच ते महान सत्य आम्ही वाखाणतो. प्रभू या सकाळी पुन्हा एक वार ज्या प्रकारे तो आम्हाला आठवण करून दिलेला आहे की मंडळी ही त्या सत्याचा स्तंभ आहे आणि म्हणून प्रभू ते सत्य ती उंचावणारे असावी. होय प्रभू आमच्यावर तुझी कृपादृष्टी नेहमी असू दे की आम्ही ख्रिस्त जो गौरविला गेलेला महान सत्य आहे आणि देव बाबा जो आमच्यासाठी या भूतलावर आला, आमच्यासाठी जगला, आमच्यासाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे, जो आमचं पवित्रीकरण झालेलं आहे, जो आमच्या संपूर्ण ख्रिस्ती जीवनासाठी पुरेसा आहे, त्या ख्रिस्ताला नेहमी आमच्या जीवनामध्ये आम्ही उंचवावं. प्रभू आम्ही तुझं वचन वाचत असताना ख्रिस्ताला पाहावं आणि प्रभू आम्ही सुवार्तेच्या कार्यामध्ये अधिक भरारीने पुढे जावं. आणि प्रभू ही मंडळी पवित्र बापा या भागासाठी आणि पूर्ण आजूबाजूसाठी एक अद्भुत प्रकाश देणारे, ज्या भागामध्ये तो आम्हाला ठेवलेला आहे त्या ठिकाणी एक प्रकाश देणारे असावे, असंच तो हो दे. ही वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवित असताना प्रभू येशूच्या प्रेमळ गोड नावामध्ये प्रार्थना मागतो म्हणतो आहे. Amen. आमेन.